नमस्कार. स्वतःच्या मुलीचा संसार वाचवण्यासाठी सुप्रियासमोर खूप मोठं आव्हान असतं. सुप्रिया त्याच विचारात आता अर्णवच्या घरातून बाहेर पडलेली असते आणि थेट ती रस्त्याच्या कडेने चालत असते. चालता चालता ती स्वतःशी बोलत असते, एकदा का ती बाई माझ्या तावडीत सापडली ना, जागेवर तुडून काढून तिला. माझ्या मुलीच्या आयुष्यात जे काही संकट उभं राहिलं आहे त्यास कारणीभूत एकमेव तीच आहे. अशातच आपण पाहतोय आता वल्लरी एका ठिकाणी पार्टीसाठी गेलेली असते. चांगली भरमसाठ पार्टी केल्यानंतर त्या ठिकाणाहून ती घरी यायला निघालेली असते. आज ती पहिल्यांदाच स्वतः गाडी ड्राईव्ह करत येत असताना समोरून येताना तिला रस्त्यातच चालत येणारी बाई दिसते आणि वल्लरी लगेचच गाडी थांबवते, कारण सुप्रिया चालता चालता तिच्या गाडीला धडकलेली असते. वल्लरी खूप चिडते आणि गाडीतनं उतरून सुप्रियाला बडबडू लागते. गाडीच्या बोनेट समोर पडलेल्या सुप्रियाला वल्लरी केस धरून उचलते आणि म्हणत असते, काय गे, तुला मरण्यासाठी माझीच गाडी भेटली का? तुम्ही भिकारी लोक ना श्रीमंतांच्या गाडीसमोर येऊन उगाचच धडकण्याचं नाटक करता, जेणेकरून तुम्हाला श्रीमंतांकडून चांगला पैसा वसूलता येईल. आता वल्लरी झापझाप बोलत असते आणि अशातच आता थेट वल्लरीला अचानकपणे सुप्रिया तोंड वर करून पाहते आणि सुप्रियाला धक्का बसतो. सुप्रिया स्वतःशी बोलत असते, अरे ही तर तीच बाई आहे जिच्यामुळे माझ्या आयुष्यात खूप काही अघटित घडलं आणि माझ्या मुलीचाही संसार आता उघड्यावर पडण्याच्या मार्गावर आहे. आणि अशातच आता सुप्रियाने जेव्हा चेहरा वर केलेला असतो, वल्लरी सुप्रियाला पाहताच वल्लरी ही चांगलीच थबकते. आणि अशातच आता सुप्रियाला कळून चुकलेलं असतं ही की वल्लरीच आहे. आणि लगेचच आता वल्लरी सुप्रियाला तिथेच टाकून आपल्या गाडीत बसण्यासाठी धावत असते. पण तेवढ्यात सुप्रियाने वल्लरीचा हात धरून तिला आपल्याकडे खेचलेलं असतं. वल्लरी म्हणत असते, सोड सोड. त्यावर सुप्रिया म्हणत असते, सोड सोड काय, कुठे जाणार आहेस तू? एकदा माझ्या तावडीतून सटकलेस, तुला काय वाटतंय पुन्हा तुला मी माझ्या तावडीतून सटकून देईन? त्यावेळी मी असह्य होते, मला कळलं नाही, पण आता तर माझ्यासमोर तू साक्षात उभी आहेस. नाही तुझा आता डोकान फोडून टाकला तर नावाची सुप्रिया नाही. त्यावर वल्लरी म्हणत असते, काय संबंध तुझा माझा? त्यावर सुप्रिया म्हणत असते, इतक्यात विसरलीस? फक्त 25 वर्षांपूर्वीची गोष्ट. माझ्या आयुष्यात जे काही वादळ आणलं होतंस ना, त्यापेक्षाही मोठं वादळ तू आता माझ्या मुलीच्या आयुष्यात आणलंयस. हे वाक्य ऐकल्यावर मात्र वल्लरीला सगळंच कळून चुकलेलं असतं. आणि अशातच आता वल्लरी सुप्रियाला झटकते आणि गाडीत जाऊन बसते. लगेचच आता सुप्रिया धावते, वल्लरीच्या गाडीचा दरवाजा उघडते आणि सुप्रिया वल्लरीला बाहेर खेचत असते. पण तेवढ्यात वल्लरीने सुप्रियाला लपटून दिलेलं असतं आणि ती गाडी घेऊन थेट अर्णवच्या घराकडे सुसाट निघालेली असते. इकडे आपण पाहतोय आता सुप्रिया स्वतःशी बोलत असते, आत्ता सटकली आहेस, पण लवकरच तुझ्यापर्यंत पोहोचेन मी. अशातच आपण पाहतोय वल्लरीलाही थोडं खरचटलेलं असतं आणि सुप्रियालाही थोडं खरचटलेलं असतं. वल्लरी घरी पोहोचते. इकडे वल्लरीचा नवरा वल्लरीला विचारत असतो, काय गे, आज काय दारू जास्त झाली का तुला? ही काय अवतार करून आलीस तू? हे लागलं कसं तुला? त्यावर वल्लरी प्रचंड घाबरलेली असते. ती स्वतःच्या नवऱ्याला म्हणत असते, गप्पा बसावं तुम्ही, प्रत्येक गोष्टीची विचारपूस करायची गरज नाहीये. आणि वल्लरी बेडरूम मध्ये जाते. आणि अशातच आता वल्लरीच्या नवऱ्याला थोडाफार संशय आलेला असतो की काहीतरी वेगळंच घडलंय. इकडे आपण पाहतोय नम्रता स्वतःच्या आईला कॉल करत असते. झटापटीत सुप्रियाचा मोबाईल तिथे बाजूला पडलेला असतो. सुप्रिया फोन वाजताना पाहते आणि लगेचच फोन उचलते. हॅलो. त्यावर नम्रता म्हणत असते, अगं ए आई, आहेस कुणीकडे तू? त्यावर सुप्रिया म्हणत असते, नमू काळजी करू नकोस तू, थोड्याच वेळात घरी पोहोचते मी. हे वाक्य ऐकल्यावर नम्रता म्हणत असते, अगं आई काळजी करू नको काय, अगं 1 तास उशीर झालाय, तुला काळजी वाटणार नाही का? त्यावर लगेचच आता सुप्रियाने सगळा काही प्रसंग सांगितल्यानंतर नम्रता म्हणत असते, आई तू त्या बाईला सोडलंच कसं?
तू मला बोलवायचं ना, चांगली चटणी केली असते तिची. हे वाक्य ऐकल्यावर सुप्रिया म्हणत असते, काळजी करू नकोस, मी त्या बाईच्या गाडीचा नंबर पाहिलाय, त्यामुळे त्या बाईला शोधणं आपल्याला फारसं कठीण नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता नम्रता म्हणत असते, आई एकच नंबर काम केलंस तू. अशातच आपण पाहतोय थेट सुप्रिया घरी आल्यानंतर आता नम्रता त्या नंबरच्या आधारावर ती गाडी कोणाची आहे हे शोधण्याचा प्रयत्न करत असते. पण तेवढ्यात ईश्वरीचा फोन नम्रताला आलेला असतो आणि सगळा काही प्रसंग नम्रताने ईश्वरीला सांगितल्यावर ईश्वरी म्हणत असते, गाडीचा नंबर मला सांग ना, मी पण आकाश सरांच्या मदतीने शोधण्याचा प्रयत्न करते. आणि अशातच आता थेट नम्रताने गाडीचा नंबर सांगताच ईश्वरी आकाशला म्हणत असते, आकाश सर हा नंबर घ्या ना, जरा तपासा ना नेमका आहे कोणाचा. आकाशने नंबर पाहिल्यावर तो म्हणत असतो, अगं ए ईश्वरी बहिणी, अगं काय बोलतेस तू, आपल्याच गाडीचा नंबर तुला माहिती नाही, अगं आपल्या गाडीचा नंबर आहे. हे वाक्य ऐकल्यावर ईश्वरी म्हणत असते, आकाश सर नीट चेक करा. आकाश म्हणत असतो, अगं ही गाडी दादाची आहे जुनीवाली, पण सध्या आई चालवते. हे वाक्य ऐकल्यावर ईश्वरी म्हणत असते, काय. आणि अशातच आता ईश्वरी स्वतःशी बोलत असते, म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये वल्लरी मामीचा हात नाहीये ना. आणि अशातच आता थेट आकाश म्हणत असतो, ईश्वरी बहिणी मला एक महत्वाचं काम आहे, मी नंतर बोलतो तुझ्याशी. आणि आकाश बाहेर जातो. लगेचच आता ईश्वरी नम्रताला म्हणत असते, नमुताई माझ्या थोडंफार काहीतरी लक्षात आलंय, बहुतेक हे सगळं प्रकरण वल्लरी मामीच्या आसपास फिरतंय. त्यावर लगेचच आपण पाहतोय ईश्वरीने आता नम्रताला म्हटलेलं असतं, ताई चल नंतर बोलते तुझ्याशी. अशातच ईश्वरी वल्लरीच्या खोलीकडे गेलेली असते. वल्लरीने आतून दार लावून घेतलेलं असतं. ईश्वरी वल्लरीच्या दारावर टकटक करते. आतून वल्लरी म्हणत असते, मला दार नाही उघडायचं, कुणीही मला त्रास देऊ नका. त्यावर ईश्वरी म्हणत असते, मामी असं काय करताय, अहो मला तुमच्याशी बोलायचं आहे. त्यावर मात्र वल्लरी आतून घाबरलेली असते. वल्लरी स्वतःशी बोलत असते, या सुप्रियाने ईश्वरीला काही सांगितलं तर नाही ना. आणि अशातच आता वल्लरी दार उघडत नसते. त्यावेळेला ईश्वरी म्हणत असते, मामी मामी मला तुमच्याशी महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. न्यायला असतं आता वल्लरीला दार उघडावं लागतं. आणि वल्लरीच्या हाताला खरचटलेलं पाहून ईश्वरी म्हणत असते, काय हो मामी हे काय लागलंय तुम्हाला. त्यावर वल्लरी म्हणत असते, अगं काय लागलंय त्यापेक्षा तुझं काय काम आहे ते सांग. त्यावर ईश्वरी म्हणत असते, अहो महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हाताला काही अजून क्रीम ब्रीम लावली नाही का, ड्रेसिंग करू का मी. त्यावर वल्लरी स्वतःशी बोलत असते, याचा अर्थ त्या सुप्रियाने अजूनही ईश्वरीला काही सांगितलेलं नाहीये. अशातच आपण पाहतोय थेट वल्लरीच्या लागलेल्या हाताकडे पाहून थेट ईश्वरीला संशय आलेला असतो. आणि लगेचच आता वल्लरीने ईश्वरीला म्हटलेलं असतं, मला काहीही हमदर्दी दाखवू नकोस. आणि लगेचच ईश्वरीला बाहेर काढत वल्लरीने पुन्हा दार लावलेलं असतं. अशातच आपण पाहतोय थेट ईश्वरीने आता नम्रताच्या मोबाईलवर वल्लरीचा फोटो पाठवलेला असतो आणि तो फोटो स्वतःच्या आईला दाखवायला सांगितलेला असतो. नम्रताने तो फोटो दाखवताच सुप्रिया म्हणत असते, अगं नमो हेच ते बाई जिला मगाशी मी तुडवलं होतं. त्यावर लगेचच आता नम्रता म्हणत असते, याचा अर्थ आई तुझ्या लक्षात येतंय का, ईश्वरीची जी काही मामी आहे ना नवऱ्याची, तीच ही बाई आहे. त्यावर लगेचच आता सुप्रिया म्हणत असते, अर्णवला तर पुरावा हवा होता ना, तो पुरावा त्याच्याच घरात आहे. आणि लगेचच आता सुप्रियाने थेट नम्रताबरोबर अर्णवचं घर गाठलेलं असतं. अचानकपणे सुप्रियाला आलेलं पाहून अर्णवचा मामा म्हणत असतो, सुप्रिया ताई तुम्ही यावेळी अचानक. त्यावर लगेचच आता अर्णवच्या मामाला सुप्रिया म्हणत असते, हो मला वल्लरीशी बोलायचं आहे. हे वाक्य ऐकल्यावर मात्र अर्णवच्या मामाला कळून चुकलेलं असतं. मगाशी वल्लरी ज्या अवस्थेत आली आणि सुप्रिया ताईंच्याही हाताला ज्याप्रमाणे लागलंय ते पाहता दोघींमध्ये झटापट झालीची शक्यता जास्त आहे. लगेचच आता सुप्रिया म्हणत असते, आणताय ना तुम्ही तिला इथे. त्यावर लगेचच अर्णवचे मामा म्हणत असतात, हो. आणि अचानकपणे वल्लरी आली आहे हे आता जेव्हा अर्णवच्या मामाला डोक्यात जातं त्यावेळेला त्याने वल्लरीला आतून बाहेर आणलेलं असतं. वल्लरी म्हणत असते, नाही यायचं ना मला. पण समोर सुप्रियाला पाहून वल्लरी पळत असते. सुप्रियाने तणकन वल्लरीला पकडून
सटासट थोबाड फोडायला सुरुवात केलेली असते. सुप्रियाला अशा अवस्थेत पाहून अर्णवचा मामा म्हणत असतो, अहो ताई काय करताय तुम्ही, हे नेमकं काय घडलंय सांगाल का? त्यावर लगेचच आपण पाहतोय स्पष्टपणे सगळं काही सुप्रियाने सांगताच अर्णवच्या मामाला धक्का बसतो. आणि तेवढ्यात आपण पाहतोय तिथे अर्णव बाहेरनं घरात आलेला असतो. तो स्वतःच्याच मामीला स्वतःची सासू मारताना पाहून लगेचच चिडतो आणि म्हणत असतो, सुप्रिया काकू काय करताय तुम्ही, हे माझ्याच घरात येऊन माझ्या मामीवर हात उचलायची हिंमत कशी काय केलीत तुम्ही? त्यावर लगेचच आता सुप्रिया म्हणत असते, तुम्हाला पुरावा हवा होता ना? हीच ती बाई जिने माझ्या आयुष्यामध्ये वादळ आणि तुमच्या आयुष्यामध्ये दुःखदायक वातावरण केलं. त्यावर मात्र अर्णव म्हणत असतो, म्हणजे? त्यावर सुप्रिया म्हणत असते, 25 वर्षापूर्वी तुमच्या वडिलांच्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यूसाठी मी आले होते ना, त्यावेळेला तुमच्या वडिलांना या बाईने कॉफीमधून गुंगीच औषध दिलं आणि त्यावेळेला तिथे अशी सिच्युएशन केली आणि ते नको ते फोटो काढले. त्या पत्रकाराला हिनेच पैसे दिले होते आणि तो फोटो व्हायरल करायला सांगितला होता. त्या काळी तो फोटो व्हायरल झाला आणि त्यामुळेच तुमच्या वडिलांना नाहक बदनामी सहन करावी लागली. तुमच्या आईने तुमच्या वडिलांवर विश्वास ठेवला नाही आणि स्वतःला गळफास लावून घेतला. या सगळ्याला कारणीभूत हीच बाई आहे. त्यावर मात्र आता थेट अर्णव म्हणत असतो, उगाचच स्वतःचं पाप दुसऱ्याच्या माथी मारू नका, माझी वल्लरी मामी असे असू शकत नाही. त्यावर मात्र वल्लरी म्हणत असते, हो ना अर्णव, काढ या भिकाऱ्यांना बाहेर काढ. यांची लायकीच ही आहे, दुसऱ्याच्या कमाईवर बोट ठेवायचं. त्यावर लगेचच आता वल्लरीला अर्णवचा मामा म्हणत असतो, खरंच त्या काळी तू तसं काही केलं नव्हतंस ना? त्यावर वल्लरी म्हणत असते, अहो तुम्ही असे कसे, माझे मिस्टर आहात ना, माझ्या बाजूने बोला ना. त्यावर वल्लरीचा नवरा म्हणत असतो, तुझ्या बाजूने बोलायला तू सत्य असली पाहिजेस. तू जर खोटारडी असशील तर मला तुझ्या बाजूने बोलायचं नाहीये. सांग मला, सुप्रियाताई जे काय बोलतात ते खरं आहे का खोटं आहे? त्यावर मात्र वल्लरी म्हणत असते, साफ खोटं आहे ते. तेवढ्यात आपण पाहतोय सुप्रिया ईश्वरीने आधीपासूनच एक असा जबरदस्त पुरावा अर्णव समोर सादर केलेला असतो. तो पुरावा पाहिल्यानंतर अर्णव म्हणत असतो, मामी आता तर संपूर्णपणे क्लिअर होत आहे की त्या काळी सगळं काही कांड तूच केलं होतास. त्यावर लगेचच आता वल्लरी म्हणत असते, अर्णव एक गोष्ट लक्षात ठेव, त्या काळी मी काहीच केलं नव्हतं. या बाईने तुझ्या वडिलांना तिच्या प्रेमात ओढण्याचा प्रयत्न केला होता. तेवढ्यात आपण पाहतोय सुप्रियाने तो जबरदस्त पुरावा अर्णवच्या हातात देत सुप्रियाला अर्णवने म्हटलेलं असतं, काकू मला माफ करा, मला नव्हतं माहिती माझ्याच घरात ही कीड आत्तापर्यंत असेल. त्यावर सुप्रिया म्हणत असते, बघतोस काय, फटकव तिला. आणि अशातच आता सुप्रियानेच आधी वल्लरीला फटकवायला सुरुवात केलेली असते. वल्लरी म्हणत असते, ए सुप्रिया, काय गे तुझी एवढी हिंमत, या घरात येऊन तू माझ्यावर हात उचलणार? त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते, माझी आईच नाही, मी सुद्धा तुला आता चांगलंच तुडवून काढणार आहे. ईश्वरी आणि सुप्रिया त्याच्याबरोबर नम्रताही पुढे आलेली असते. आकाश मात्र लगेचच म्हणत असतो, नम्रता काय करतेस तू हे? त्यावर लगेचच आता नम्रता म्हणत असते, तुझ्या आईने जे काही केलंय त्याला तू खतपाणी घालणार आहेस का? त्यावर आकाश म्हणत असतो, नाही, खतपाणी नाही घालणार, पण आपण हे सगळं प्रकरण पोलिसात देऊया. त्यावर लगेचच आता वल्लरी म्हणत असते, तू मुलगा आहेस की काय डोकं बिकं आहे की नाही तुला? अशा पद्धतीने तू जर मला पोलिसात देणार असशील तर खरंच तू माझा मुलगा नाही आहेस. हे आता कन्फर्म बोलल्यानंतर आकाश म्हणत असतो, आई खरं तर मला अजिबातच तुझ्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे, कारण तू ज्याप्रमाणे नालायकसारखं वागतेस ना, तशी कोणतीच आई वागणार नाही. त्यावर लगेचच आपण पाहतोय कंपल्सरी आकाशने आता अर्णवला म्हटलेलं असतं, दादा बघ, तुला काय निर्णय घ्यायचा तो घे, या बाईला तुला पोलिसात द्यायचं असेल तर दे, मला काही फरक पडत नाही. आणि अशातच आता वल्लरी आकाशला म्हणत असते, काय पोरगा आहेस रे तू? आणि लगेचच ती अर्णवला म्हणत असते, अर्णव मला माफ कर, त्यावेळी माझ्याकडनं जे काही घडलं ते चुकून घडलं, पण त्यात दोष या सुप्रियाचा सुद्धा आहे ना? त्यावर मात्र अर्णव म्हणत असतो, काकूंचा दोष नाहीये, दोष तुझा आहे, आता तर मी तुला सोडत नाही. आणि अर्णवने थेट दांडका काढलेला असतो. तो दांडका काढल्यावर मात्र सुप्रियाच्या समोर उभी असलेली वल्लरी घाबरते. वल्लरी म्हणत असते, अर्णव आता या दांडक्याने झोडपणारच का तुम्हाला? त्यावर लगेचच आता थेट
अर्णव म्हणत असतो मी नाही तर सुप्रिया काकू, काकू हा दांडका घ्या, आत्ताच्या आत्ता वल्लरी मामाला, तुम्हाला जेवढं तुडवायचं तेवढं तुडवा. आणि मग सुप्रियाने 2 दांडके वल्लरीच्या पायावर खेचून रेटून दिलेले असतात. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, वल्लरी बरोबर असंच घडलं पाहिजे का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.